आपली फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये टाउन वेंडिंग कमिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये जे अधिकृत आपले फेरीवाले आहे, ज्यांचं सर्वे कंप्लीट झालेला आहे, त्यांच्या पुनर्वसनच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये जे वेंडिंग झोन्स आहे ते निश्चित करण्यासाठी ऑलरेडी एकदा हरकती मागवल्या होत्या, पण त्याला व्यवस्थित प्रसिद्धी न मिळाल्यामुळे ती माहिती सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलेली आहे. असं एक चर्चेला विषय आला. त्या अनुषंगाने पुढील 2 आठवड्यामध्ये जे हरकती प्रसिद्धी आहे त्यासाठी वेळ देऊ, जे हरकती येतील ते निकाली काढून परत TVCC मीटिंगचं पुढे ठेवायचं, जेणेकरून वेंडिंग झोन्स निश्चित करून आपल्याला फेरीवाल्यांचा सर्वेक्षण केलेले जे फेरीवाले आहेत त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी हे सुरू करणार आहात? हो, म्हणजे काही पायलट ठिकाणी आपण मॉडेल वेंडिंग झोन्स म्हणून ही संकल्पना राबवणार आहोत. त्यामध्ये इवन जे रिझर्वेशनचे प्लॉट्स आहेत तिकडे वेंडिंग झोन्स आपण डिक्लेअर करायला पाहिजे, जेणेकरून जे आपले रेग्युलरचे मार्केट्स आहे ते पण ओपन राहतील. काही ठिकाणी सिटिझन्सची सुद्धा मागणी आहे, कारण त्यांना वेळेची बचत होईल म्हणून घराच्या जवळ वगैरे मार्केट पाहिजे. तर या अनुषंगाने आपण नियोजन करतो आहे, जेणेकरून लोकांना पण त्रास होऊ नये आणि जे फेरीवाले ऑलरेडी सर्वेक्षण झालेले आहे त्यांचंसुद्धा पुनर्वसन होईल. फेरीवाल्यांना की नागरिकांना मारहाण वगैरे दिली जाते आणि बरेचसे दुकानदार तेही अजूनपर्यंत फुटपाथ खाली गेलेले नाही आहे. फुटपाथवरती अजूनही अतिक्रमण झालेलं आहे. आपण मॅक्सिमम ठिकाणी जिथे अडचण होतो आहे तिकडे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. रेल्वे स्टेशनचा परिसरामध्ये पर्टिक्युलरली आपण थोडी भूमिका घेतलेली आहे, कारण तिकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने तिकडे काही जे गोष्टी आहेत ते आपल्याला कराव्या लागतात. सोबत जे घटना घडलेल्या आहे मला वाटतं त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत तपास सुरू आहे. आपला लाँग टर्म सोल्युशन हाच राहील की जर समजा व्यवस्थितरित्या आपण त्यांचं पुनर्वसन केला तर हे प्रश्न मला वाटते सुटेल.